तर काय झालं, तिथे आलो आम्ही. हे बॉईजच आहे फक्त फिंगरप्रिंट इथे, आणि इथे फॅमिलीचं नाही आहे. फॅमिलीसाठी वेगळा रोड आहे. सलवार रोडला आहे ते ऑफिस. बिल्डिंग बघा पूर्ण अन्सार गॅलरीचा, केवढी मोठी आहे अन्सार गॅलरी. बघ केवढी मोठी आहे, कुठून लागली ती आणि कुठपर्यंत पोहोचली. आणि ही बिल्डिंग पण खूप लांब आहे, मोठी मोठी आहे. बघ अजून आहे ते, संपलंय नाही, केवढी मोठी आहे ती. फायनली भेटला आम्हाला सेंटर आणि उतू गेली आता. हे खूप ही आहे, क्रिटिकल आहे, इझी नाही सगळं विजाची प्रोसेस. चला फायनली काम झालंय आणि आम्ही चाललो घरी. उतूला आणलं होतं कुठे, बँकेत, आणि तिला थोडासा पण एक्सपिरियन्स विचारूया इकडचं बँक कशी आहेत. बँक कशी आहे ही? कशी चांगली, कसं आतमध्ये कसं आहे एकदम बँक आहे वाटत नाही ना. फायनली वे शिफ्ट होय ग, कंटाळा आला एवढं हे करायला. आणि हा आमचा बेड आहे, ते एवढं सामान, आयुष्यपत किती सामान झालं ना लगेच. गुड मॉर्निंग मंडळींनो, लपली लगेच. तर आम्ही चाललो आहे फिंगरप्रिंटला, CID ऑफिसला. आणि सकाळी निघालोय. 60 किती वाजले, 7:30 झाले ना होतो. 7:30 वाजता. खूप थंडी आहे. उबर बुक केले, उबर आले की बघूया आले की. इथली का नाही, भरपूर लांब आहे. 7:35 झाले, जायचं होता 7ला. गाडी आली न्यायला, उतूला न्यायला गाडी आली, पिक अँड ड्रॉपची. थंडी आहे हो, एवढी नाही ठीक आहे. मी पण पहिल्यांदाच जातोय इकडे. मी एकदा गेलो होतो, आमच्या बॉस सोबत गेलो होतो मी, बट नक्की तेच ऑफिस आहे की माहिती नाही. जाऊया आता आपण मस्तपैकी. खूप लांब आहे, 15 किलोमीटर है, 15-16 दिखा रहे हैं, पता नहीं हम. और मैंने जो सर्च किया गूगल पे और ये लोकेशन आया. बिल्कुल ही सही है, भी दिखाया बिल्कुल ही वाला पेज है. ओके ओके. मैंने पूछा था 1-2 लोगों के लिए, बट वो बोला जस्ट CID ऑफिस ऐसे बता रहा है, बट एग्जैक्ट लोकेशन कोई भेज नहीं रहा है. सो डाल दिया, बट इंशाल्लाह आ जाएगा तो सही होगा. तो उधर जाके पता चला भाई ये ऑफिस नहीं, दूसरी जगह है. फिर उधर से उधर भागो. लेकिन एक मेरा तो मालूम था, वो बहुत लोग जा रहे हैं उसको, लेकिन आप बोला ना कि फिंगरप्रिंट वाला, वो तो मेरे ख्याल में ही होगा. ठीक है, उधर कोई केस में से ना वो लोग बहुत जा रहे हैं. चलो भाई, क्या ऑप्शन है. और एक बताया था, मतलब इंडस्ट्रियल एरिया में सनाया में है, ऐसा बताया था. हाँ वो भी सही बोला. उधर भी जो आजाद भी है ना, इमिग्रेशन, ये भी है. बिल्डिंग बघा पूर्ण अन्सार गॅलरीचा, केवढी मोठी आहे अन्सार गॅलरी. बघ केवढी मोठी आहे, कुठून लागली ती आणि कुठपर्यंत पोहोचली. आणि ही बिल्डिंग पण खूप लांब आहे, मोठी आहे. बघ अजून आहे ते, संपलंय नाही, केवढी मोठी आहे ती. फायनली इकडे, म्हणजे बघा ही इथून लागलेली त्यापर्यंत फिरायसाठी किती टाइम जाईल आतमध्ये ना. आणि हे पूर्ण मार्केट, सुपर मार्केटच आहे, हायपर मार्केट. जायचा दिवस राहील तुला ना. हो, ते दिसलं मला, पुणे युनिव्हर्सिटी. काय माहिती, 15 नंबर पे इथं नाही झालं. म्हणजे हा ऑफिस बॉयज साठी है फक्त. अभी क्या करेगा, इधर से कैंसिल, मतलब कंप्लीट करके उधर का बुक करेगा, फिर हाँ उधर का चेंज करेगा. सलवार रोड सेडिया पेज लेकेगा तो फिर उधर आते हैं. ओके ठीक है, तो ये कंप्लीट कर दो, फिर नया बुक. लोकेशन चेंज करो. लोकेशन हाँ हाँ नाही आहे.
अब किधर है वो देखा लोकेशन चेंज का ऑप्शन मेरे को भी मालूम नहीं लेकिन लोग चेंज करते हैं ये कस्टमर वाला ऑप्शन मेरे को थोड़ा मालूम नहीं लेकिन वो ऑलरेडी बोलते हैं लेके रुके लोग बहुत चेंज करते क्या डाल दो सल्वा रोड सेडिया फेस उधर बहुत बड़ा फेस आहे मेरे ख्याल उधर पूरा होता बस तर काय झालं तिथे आलो आम्ही हे बॉईजच आहे फक्त फिंगरप्रिंट इथे आणि इथे फॅमिलीचं नाही आहे फॅमिलीसाठी वेगळा रोड आहे सलवा रोडला आहे ते ऑफिस तर आता तिकडे परत चल कारण आम्हाला माहिती नव्हतं ना ऑलरेडी मी मगाशी जाते वेळीच म्हणजे बोललो होतो फॅमिलीसाठी कोणतं आहे कारण त्यांना पण माहिती नाही कोणाला आलो म्हणजे विचारलं बोलतं तिकडे चल आता तिकडे जाऊया आम्ही आलो इकडे आणि इथे सगळे ऑफिसर्स दिसत आहेत येस दिस वॉज ओनली हे सगळ्या आर्मीच्या गाड्या आहेत ना कारण तिथे स्कूल आहे एक आर्मी टाईप एंट्रन्स किती झाले आमचे 37 रियाल फायनली आलो भरपूर पैसे गेले आपले ना 37 रियाल कारण आम्हाला भेटलंच नाही ना भेटला आम्हाला सेंटर आणि उतू गेली आता एक खूप ही आहे क्रिटिकल आहे इझी नाही आहे सगळं विजाची प्रोसेस वैतागलो म्हणजे आता आम्ही तिकडे गेलो होतो त्या ऑफिस नंतर इकडे घेऊन आला तो तिथे गेलो तो बोलता हा फक्त बॉईजचाच आहे इकडे जेंट्ससाठीच आहे लेडीजसाठी काहीच नाही मग आता इकडे आलो परत आज मी आणि गुगलला जर तुम्ही टाकलं ना व्हिजा फिंगरप्रिंट तोच येतो डायरेक्ट आता आणि विचारलं पण होतं तर तिकडं तोच सांगितलं नंतर माहिती पडलं की इकडे आहे लेडीजचं मग आम्ही आलो आता गेले होतो बघू काय होतोय थंडीवर बहुतेक जवळीक आला आईला एवढी थंडी आहे इकडं काय झालं काही कळत नाही टेम्परेचर भरपूर खाली आहे जवळीक बोलतात ना जवळीक आलाय तिच्यावर सगळे जॅकेट विकेट घालून आहेत हा झाड बघा जर तुम्हाला दाखवायचं असेल ना झाला काय काय घेतला फक्त फिंगरप्रिंटच घेतला फक्त लवकर झाला 5-10 मिनिटं पण नाही गेली ना पटापट घेतात ती लोक 7 काउंटर आहेत हां तेव्हाच चला झालं फायनली आता कुठे घरी जाऊया फिंगरप्रिंट पण झालं लवकर झालं म्हणजे किती 10-15 मिनिटातच झालं 74K ठीक आहे पैसे घेतले काढ तुझ्याकडे चला जाऊया घरी पकड उबर बुक आता काय माहिती किती होतं ॲक्च्युअल तेवढे नको यायला पाहिजे होते बट काय आपण फिरून आलो चला आणि हे हायवे बाबा मस्त आहे ये वाला सौदी जात आहे सीधा सौदी ना हां सरळ सौदीला चालला हा रोड अंजा खूप मोठा आहे मी गेलो ना आणि मी इथे आलो होतो एकदा ओके हे इथंच आलो होतो अजून थोड्या ह्याच्या पुढे काय गेलोय नाही आपण कसलं आहे ना काय ऐकत नाही बाबा काय बोलू कतारला फिरते सोबत त्याचं कधी येईल रिपोर्ट कधी आता फिंगरप्रिंट केले सिस्टम मध्ये अपडेट होईल आता झालं असेल आता विजा अप्लाय करू शकतो म्हणजे आयडी अप्लायसाठी आयडी अप्लाय करू शकतो त्या मेडिकलचा रिपोर्ट आला म्हणून तर तुझा फिंगरप्रिंट घेतला नाही ते अच्छा मला सांगितलं नाही ते तुम्ही VIP मॅडम तुम्हाला सांगायला पाहिजे चलो असं काय आहे एरिया आणि आम्ही 2 जण फिरतोय चला फायनली काम झालंय आणि आम्ही चाललो घरी उतूला आणलं होतं कुठे बँकेत आणि तिला थोडासा पण एक्सपिरियन्स विचारूया इकडचं बँक कशी आहेत बँक कशी आहे चांगली आहे कशी चांगली कसं आतमध्ये कसं आहे मस्त एकदम बँक आहे वाटत नाही ना आतमध्ये स्ट्रक्चर एक नंबर असतं इकडच्या म्हणजे एकदम क्लास असतात बट काम चला जाऊया चेंज करूया तर असं काय हे अल्सद एरिया आणि उतू
अल्सद आहे, अल्सद शमुक ब्रांचचा, आणि तो तिकडं प्लाझा. ओके. आणि हा मी आणि ही चला जाऊया. सायकल हो, आपली पण सायकल आहे मनसुराला. दाखवतो तुला. चल आता आपण जाऊ ना मनसुरात. तेव्हा असं काय चालू आहे आमचं रुटीन दोघांचं, फिरायचं. लपते ती. हा इथं ब्लू सलॉन म्हणून आहे. ब्लू सलॉन म्हणजे तिथं सगळ्या गोष्टी, वॉचेस आहेत, ब्रँड ज्वेलरी मिळते. आउटलेट आहे. आणि पूर्ण हा एरिया बिझनेस एरिया आहे. ऑफिसेस आहेत जास्त. अल्साद बाहेर जाम मोठी आहे ना. आता हे खाली बघा किती आहे. इकडून जायचं, इकडून जायचं, लिफ्टनं जाऊया. एकदम भरपूर टाईम जाईल. खूप खाली, खूप अंडरग्राउंड. हो, हे नॉर्मल आहे. ह्याच्या अजून आहे. तो क्लिनिंग करतोय ना तिथं. काय बोलते, काहीच दिसत नाही तरी क्लीन करतोय ना. इकडे असंच आहे म्हणून इकडे सगळं क्लीन असतं. बघ, बोल ना, बोल. भूक लागले बट मला सांगू शकत नाही का. मी डाएटवर आहे ना, मग मी कसं खाणार. चल काहीतरी खाऊया. शाळा सुटली वाटते. हो, शाळा सुटली. एक्झाम चालू असेल आता. रमजान आहे ना आता. उद्या सुट्टी असेल त्यांना. सुट्टी. हा, ते तो त्यांचा ड्रेस कोड आहे व्हाईटवाला. हा, व्हाईट नाही तर काही, बट तसं घालायचंच आहे त्यांना. काढून टाकतात बाहेर. मग बाहेर आल्यावर काढतात. आता ती लोक जात असतील कुठं फिरायला, बट नाही काढत मोस्टली पोरं. आलो आम्ही दोहा जदीदमध्ये. आता चाललोय काहीतरी पोटपूजा करायला. नाश्ता खायचा आहे बोलतात. किंवा हे इकडं काय करतात माहिती आहे, सिगरेट ओढतात. तर जाऊया. काय खायचं आहे. चाललो काहीतरी. काय खायचं. हॉटेलला चालू हात तर बघा. चाल चाल. कोरियन बनते सध्या ती. मी नाही कोरियन म्हणत. थंडी लागते. तुला थंडी कशी लागते. तुला थंडी नाही लागत. तू बर्फाची बनतेस ना. हे जेव्हा भूक लागली तिला तर काय सुगंध आणि काय आणि काय. पडलं. आलो आम्ही. काहीतरी खाऊया बोलतो आणि जाऊया ऑफिसला. मिळतं ना नाश्ता. डोसा खाऊ. डोसा. मग काय सगळं मिळतं बाळा. चल तो काय आला. बनवतोय. पोतोचा नाश्ता घेतलात आणि चाललो आम्ही. कारण मी ऑफिसला जाणार आहे. आपल्याला गरज नाही ऑफिसचा. देतो आपलं. सो तर त्या साईडला मॅडमची सेवा करावी लागते. आता काय करणार. आणि आलो फायनली. फिंगरप्रिंट, बँकेची कामं नव्हतो. आज तुला 2-3 गोष्टी दाखवल्या. एक तर CID ऑफिस तिने पाहिलं, बँक पाहिली, QNB, आणि आता आम्ही आलो घरी ना. सामान घेऊन ना आता आम्ही जाऊ दुसरं काम करू तोपर्यंत. आज पार्किंग पण पूर्ण खाली. आणि आज मी एकटाच फक्त घरी राहतो ना. ऑफिसला सगळे जातात ते. चला आलो बिल्डिंगमध्ये. तर आमची धावपळ चालू आहे. मी काय ब्लॉग बनवला पण नाही कारण
शिफ्टिंग करतोय ना आम्ही लोक, म्हणून उबर बोलवली मोठी एक्सेल आणि त्याच्यात बॅगा बिगा टाकल्या आणि आलो इथे घेऊन वरतीच ठेवल्या रूममध्ये. आणि आता परत थोडंसं काहीतरी राहिलंय ते आणायला चालू. आणि माझ्यासोबत आहे एकटी ब्रो. ही वाली आहे ना, हिथं आहे ना ते का तिकडं आतली आहे? हा मधल्या साईडला आहे ते, या फ्रंट साईडला नाही ते. हां या साईडला पाहिजे होती तर चल. हा ही साईड ना. मनसुरा एरियामध्ये भरभार भरभार लगेच भरला नव्हतो ना. जर उठूला कामाची सवय म्हणून त्याने भरून लगेच बॅगा टाकला. चल ना, फाटी तोडायला सांगा नाही, बट उचलली होतीस तू लास्ट टाइम ते काम केले. जर तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या जुन्या व्हिडिओ बघा गावच्या. झाड तोडला होता आम्ही लोकांनी आणि उतू गेली होती आईला हेल्प करण्यासाठी. दमलो धावपळ करून. अजून थोडंसं डबे बिबे आहेत छोटे छोटे, ते घेऊन यायचे. ते आता बघ नाही आता आलो हा 2 दिवस तुम्हाला हाच रोड दिसेल आमच्या व्हिडिओज मध्ये, कारण आम्ही इकडून तिकडे करतोय. आमच्याकडे नाही ट्रक ना काय, आपला हातपायाची 11 नंबरची गाडी पकडतो आणि फिरतो आम्ही इकडे तिकडे. आलो घरी आणि उठून आणली होती केळी. ती आता लास्ट आहे, फायनल टच त्याला देतो, खाऊन टाकतो. पूर्ण काहीच राहिले नाही, सगळं घेऊन गेलो आम्ही. ऑलमोस्ट डन आहे. थोड्याशा गोष्टी आहेत त्या पण नंतर दुपारी घेऊन जाऊ आणि त्या रूममध्ये राहायचं आता. तर या केळी खाण्यासाठी तुम्ही पण. तू नाश्ता करते तिथं आणि मी चाललो ऑफिसला. बाय. नाश्ता करायला आहे. नाश्त्याला काय आणलं? सांबार आहे, चटणी आहे. वा चटणी पैकी भारी देतो. तिकडं तर वेगळंच देतो तो. आणि काय डोसा, प्लेन डोसा आहे नॉर्मल. ओके चाललो मी. बाय कर. याला सुटले ते थोडे. फायनली वे शिफ्ट. होय ग, कंटाळा आला एवढं हे करायला. आणि हा आमचा बेड आहे. ते एवढं सामान, आयुष्यपत किती सामान झालं ना लगेच. चलो मित्रांनो, खाली हे मस्त आहे ना. आणि हा मी. बाहेर एवढी थंडी आहे आणि या थंडीतनं आम्ही एवढं वर खाली केलं. आयुष्यपत अशी लाईफ चालू आहे दोहामध्ये. मस्त एन्जॉय. एन्जॉय कसली. आता पूर्ण हा सगळा इथे लावायचा आहे या कॅबिनेटमध्ये. कॅबिनेटच्या मागे काहीतरी आहे म्हणून मॅट्रेस आणि बेड आहे एक्स्ट्रा, म्हणून ते पुढं आलं आहे. ओके कसं आहे मजबूत. चलो आता थोडंसं आम्ही काम करतो, परत स्टार्ट करतो. बराबर चालू आहे. बॅग म्हणजे एकदम टाकलंय, असं लावते, सगळं लावून घेते आणि मी आता मस्तपैकी जेवायला बसतोय. तुला जेवायला नको? सगळं पसारा पडलाय इथेच. हा काय माहिती, हा बॉक्स पूर्ण त्याच्यात तेच मसाले बिसाले आहेत सगळ्या गोष्टी. आणि त्या बॅगा किती, 1 2 किती बॅग झाल्या? 4 बॅग झाल्या ना. हो 4 बॅग्स. काय घरी जेवण बनलं नाही आमच्या. ऑर्डरच झालंय आणि जेवतो मी. तुला काही भूक नाही लागले, सो ती पॅकिंग काय बोलतात होतो त्याला, काय करते तू? सगळं आवरते. आणि घरून काय काय आणलंय ते पण मी हे बघा, मी एक व्हिडिओ बनवलेच आहे ऑलरेडी. आणि ह्या गोष्टी आहेत सध्या. अर्ध्या माझ्या ऑफिसमध्ये आहेत फ्रीजमध्ये आणि अर्ध्या इथे आहेत. एक शेंग कशी काय राहिली? शेंग नाही दिली का ऑफिसमध्ये? ऑफिसमध्ये म्हणजे माझ्या फ्रीजमध्ये, जो ऑफिसमध्ये फ्रीज आहे ना त्याच्यात ठेवलंय. घर ऑफिसला पण घर करून ठेवलंय मी. या साईडला काय आहे? या साईडला पण काहीतरी आहे. सुकट तिखट शेंगा बिंगा अजून इकडेच आहेत. अजून तिकडे फ्रीज आहे एक सेपरेट, जो किचनमध्ये आहे.
त्याला तिकडे आता हे भराभर चालू आहे. ओके मित्रांनो, जेवायला या मंडळींनो. आणि आम्ही दिसतोय बरोबर आहे बरोबर आहे. जेवणासाठी बघा काय आलंय, रायता, व्हेज बिर्याणीच मागवली मी कारण सध्या व्हेजच खातो आहे, नॉनव्हेज बंद केलं आहे. याला बघत होतो चमच्याने डायरेक्ट त्याच्यातून, बट काय आपल्याला जमाही नाही, हातानेच खायला लागेल. आपल्याला कंटेंट देत नाही आहेत. ह्याच्यात बघा बॅगात बघा काय भरलेल्या आहेत, बाटल्या भरण्यात या जुन्या सगळा. बघ चेक कर काय काय आहे, काय ना. ठीक आहे. आणि त्यात काय बघ, दाखव त्यात काय भांडी म्हणजे काय भांडी दाखव, दिसत नाही. पोलपाट आहे काय, पोलपाट दाखव अजून काहीतरी वेगवेगळं आहे. पोलपाट आहे, अजून काय बटाटा सोलायची आहे, जारी आहे, दाखव एक एक. हे आहे असं सगळं घासायचे. हा म्हणजे सगळं भरून ठेवण्यासाठी. कसल्या डब्यात झाल्यात काय भरल्यात का. दोन्ही पण थोडाशी. ठीक आहे. हा पडका तुला किचनसाठी. ती बघा तिथे भाकरवडी बघा कशी दिसते चितळ्यांची. झालं जस्ट जेवलो आणि आता तुला हेल्प. माझे तर कपडे काय नाही, सगळे तिचेच आहेत. मग काय झालं आता, माझे कपडे पण एवढे, मग काय झालं, तुझ्यापेक्षा तर कमीच आहेत. माझे काहीच नाही, हेच आहेत माझे, एवढेच आहेत हे आणि हे. असू दे, माझे आहेत तर आता काय करू, एवढे फेकून देऊ. आमचं देव बघा ह्याच्यात आहेत, ते मांडणार आहे तू आता. आले आम्ही रूम मध्ये. इथे एक विंडो आहे आणि ही विंडो काय कळत नाही कुठली आहे. ह्या साईडने हे भाऊ तू समजलं ही विंडो कुठे आहे. फ्रंट साईड जिथे आपण उतरलो ती, मग बॅक साईडची हवा बघा येते तिथून. मंडळींनो ही एक पेंटिंग आहे आमच्या इथे, मस्त पेंटिंग आहे ना. मी हेल्प करतो. लावले मशीन, सगळं इथेच पडलंय बघा, सामान चालू आहे. दाखवतो तुम्हाला मशीन. किचन बघा. मशीन आपली चालू आहे ऑलरेडी. हां फोन आलेला ऑफिसमधून, फोनवर फोन येतो. मी अजून इकडेच आहे, गेलोय नाही. जस्ट ऑफिसमधून आलो आहे आणि तर दिसतंय सगळं काहीतरी लाईन शेअर लावलेलं आहे. काय केलंस. कचरा टाकायचा विसरलो मी. भांडी बिंडी धुतलेली आहेत. चलो. लोकांचं बघणं म्हणजे इम्पॉर्टंट आहे. काय फेकला तो, आता तो काय चालू होता, हे होतं म्हणजे ते पाण्याचं.
दोघं जण इथे जेवण बनवते रात्रीचे. उद्या आमचं बाजार भरायचं आहे. काय काय आणायचं आहे ते बघावं. भांडी घासायचं आपला. तुला माहिती कुठे ठेवलंस ते. गॅस बघा एकदम कशी क्लिनिंग करून चकच आहे ना. तिकडे कोणतरी गाणं बोलतंय बहुतेक. गॅसवर ठेव. हां हे बघ काढा याचा नाही लागत. हे कोण ओके आणून ठेवूया जेणेकरून आपण वापरणार नाही, आपलंच वापरू. मध्ये हे बघा पेपर बघा कसा लावलाय एकदम. इकडं पण बघा कसा लावलाय खराब नको होण्यासाठी. काय काय ठेवलंय बाबा. कप भांडी बिंडी बघ किती आहेत ना. आज काय खायला मिळतंय बघा. मॅगी आणि मॅगी मसाला, 2 कांदे, 1 टमाटर आणि काय बस. हळद मिरची नाही. किचनमध्ये आमची आज मॅगी बनते. अजून आम्ही सेट नाही झालो आहे जेवढं पाहिजे तेवढं. उद्यापासून हो उद्या परवा 2 दिवस जातील म्हणून काय व्हिडिओ पण जशा बनवतोय म्हणून बनवतोय ना. एकदा सेट झाला की मस्तपैकी स्टँड बेंड लावून व्हिडिओज बनव ना होतो. अजून खूप काही गोष्टी आहे. काय काय आणायचं आहे उद्या आपल्याला. सामान भरपूर आणायचं आहे. पॅड पण आणायचं आहे ना. इकडे पण हात डोळे जमतायत. डोळे जमतायत. कधी कामं करशील तर ना तिथं ती आपली हाई करायची म्हणून. आणि मुंबईला पोरं. ठीक आहे मी कापून देऊ थरथर. माझं जेवणाचं स्केल तू बघितलंच असशील. फ्रीज दाखवतो. एक छोटंसं फ्रीज आहे आमच्यासाठी बघा. एकदम नवीनच आहे पूर्ण न्यू कोरा. चालू कर तू कर. कशी करतेस बघू दे मला काही येत नाही. पहिला तो चालू कर. तिकडे सिलेंडर बंद आहे आणि खाली म्हणजे चालू. सोड. फ्लेम त्याचा भांड्यांना इग्नोर करा. ही माझ्यामुळे खाली झालेत. नव्हतं नवीन घ्यायचे आहेत. बघू उद्या जाऊ आम्ही घेऊ. हो ओव्हन आहे. सगळ्या गोष्टी असतात. हो एवढा मोठा ओव्हन आहे पण बंद आहे की काय माहिती नाही. बंद चालू असेल तो म्हणून ठेवला आहे. बंद असतं तर फेकून दिला असतं. घ्यायचं आता. या मॅगी. आज काय दिवस आलेत. बायको आले पण मॅगी खायला झालंय नव्हतो. हो मला इथं ह्या रूममध्ये येऊन मला कसं तरी वाटतं. कारण बघ हा कपडा पण व्हाईट आहे म्हणजे व्हाईट आहे बट तो काळा नाही झालाय किचनमध्ये असून सुद्धा. शपथ मी पहिल्यांदा तसा किचन बघितलाय. हा मी पहिल्यांदा तसा किचन बघितलाय जो क्लीन आहे. बहुतेक चप्पल आणत असतील बट ते आतल्याच चप्पल घालतात. बाहेरचे कोणते चप्पल नाही घालत. समजलं. म्हणून ते असं एवढं क्लीन आहे. आणि मला गॅस बघूनच चेहरा दिसतोय. हो म्हणजे ती जेवण झाला की लगेच क्लीन करतात म्हणून. वरण आणलंच की काय घरचं आहे. ओके तिखट आहे नाही. चला असं काय स्पेशल घरी जेवण नाही होत आहे पण काय लाल लाल कलर आहे याला पूर्ण. काय आपला मॅगी मसाला
दिसतं ना. वरती लाईट आहे ना. वरती लाईट आहे म्हणून. हां, तर असं काय आमचं छोटंसं किचन आणि छोटीशी लाईफ. जास्त नको टाकू, तिकड आहे ते लाल लाल करून ठेवला नाही काय खरं. तिखट नाही घरचा मसाला. ओके फक्त कलरच आहे. ओके. गोड गोड होणार मग. कसं झालंय? टेस्ट पण करते ती तेवढ्या ह्याच्यातच. मॅगी मसाला ही पण आहे ना. तू खाणार आहेस एवढी? ही थोडीशीच आहे. ओके, मग ठीक आहे. मॅगी पहिल्यांदाच खातोय मी तुझ्या हातची. काय खरं नाही बहुतेक. जाऊया परत, मला ऑफिसमधून फोन आला. असं काय चालू आहे, मॅगी बनते मस्त. तू काय सांगते स्पेशल? शिजली? आपल्याकडे पण असं लावायला पाहिजे. ही कसं असं? ही पट्टी आहे ना जी, हां ती किचनला. हां, कळलं. ही भेटते टेमोवरती. ॲल्युमिनियम. टेमोवरती भेटते ही. म्हणजे त्याच्यातून पाणी नाही जाऊ शकत अजिबात. म्हणजे कशी साफ करताना येऊ शकते ते, ती पट्टी बसते ना हां हां, तशी नाही होणार. कळलं. टेमोवर ऑर्डर करू आपण. वाव, आज खूप दिवसानंतर, म्हणजे रोज खात होतो खाली जमिनीवर बसून, आज खूप दिवसानंतर ते पण बायकोसोबत जेवतोय. आणि काय पहिल्याच दिवशी बनवलं ते काय, मॅगी. आणि मी आणायला विसरलो. फ्रीजमध्ये जे ऑफिसच्या फ्रीजमध्ये गोष्टी ठेवलेल्या, हां, मग ते आणायला विसरलो मी. उद्या संध्याकाळ, उद्या ऑफिसला पण जायचं. उद्या सुट्टी नाही आहे. उद्या फ्रायडे आहे पण सुट्टी नाही आहे. दुपारून जायचं आहे. असं काय आहे. या कसला कलर आलाय ना. तर या फायनली आम्ही जेवतोय. हो, जेवायला आहे. मॅगी खायला पुढं. म्हणजे भांडी घासायला पण सोबत जेवलो जस्ट. ओके मित्रांनो, तुर्तास बाय. आणि व्हिडिओ आवडली तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अजून सेटअप झालं नाही आहे, पाहिजे तसं करतो आहे, कारण आजच आम्ही शिफ्ट झालात चांगल्या, म्हणजे ह्या रूममध्ये. आणि कॅमेरा ॲडजस्ट करायला म्हणजे काय करायला मिळत नाही आहे. थोडंसं असं जम्पलिंग होतो आहे. तर इथंच थांबतो. व्हिडिओ आवडली तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुर्तास बाय. जय शिवराय.